रोहा तालुक्यातील ऐनवहाळ येथील शासनाच्या मालकीची प्राथमिक शाळेची एक वर्गखोली व किचन शेड ठेकेदाराने ग्रामसभेत ठराव न घेता जमीनदोस्त केली। या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट झालेले नाही। शाळेची वर्गखोली पाडून व्यायामशाळेचे बिनधास्त बांधकाम चालू केले आहे। प्रशासनाची दिशाभूल ठेकेदाराने केली असल्यामुळे रोहा गटविकास अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून ठेकेदार व पोट ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ऐनवहाळ येथील ग्रामस्थ अर्चना मांगडे यांनी रोहा गटविकास अधिकाऱ्यांकडे सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे। जिल्हा क्रीडा कार्यालय रायगडच्या माध्यमातून ऐनवहाळ येथे व्यायामशाळा बांधकामाचे अंदाजपत्रक, प्रास्ताविक शाळेचा फोटो, 7/12, नोंदणीकृत बक्षीसपत्र, दानपत्र तसेच इतर कोणती कागदपत्रे जोडलेले जोडून प्रत्यक्षात इमारत कोठे बांधली जात आहे याची चौकशी प्रशासनाने करावी अशी मागणी अर्चना मांगडे यांनी केली आहे। ही शाळा ही जिल्हा परिषदची शाळा होती। ती शाळा मोडून ज्या कॉन्ट्रॅक्टरला व्यायामशाळा बांधण्यासाठी दिली त्या कॉन्ट्रॅक्टरनी पहिले 3ही कामं फेल घालवली। विहीर आमची चोरीस गेली, 3 वेळा बांधलेली विहीर बुडीत काळ गेली आणि तरी सुद्धा जिल्हा परिषदेने या माणसाला काम दिलेलं आहे। तर याच्यावर त्वरित कारवाई होवी। या मुलांचं किचन शेड होतं, लहान मुलांचं, ते सुद्धा या माणसाने बिना परवानगी तोडलेलं आहे आणि शाळेचं सुद्धा तोडकाम करून बांधकाम चालू आहे। शाळा आम्हाला नकोच आहे या गावामध्ये, त्याचा काही उपयोगच नाही। इथं राहणारी वस्ती पण नाहीये, मग ती व्यायामशाळा कशाला, इतर ठिकाणी ते पैसे वापरा ना, असं आमचं म्हणणं आहे। तर यांचं काम त्वरित बंद होऊन यांना योग्य ती कारवाई व्हावी ही आमची इच्छा आहे। परमिशन तिकडे घेतलं आणि परमिशन घेतलं चावडीचं आणि बांधकाम केलं इथलं, म्हणजे परमिशन तिथलं आणि बांधकाम इथलं। म्हणजे याचा अर्थ काय होतो, म्हणजे हे कार्यकर्ते जे काही करतायत ते आपल्याच स्वखुशीने करतायत, याच्यावर काहीतरी तोडगा निघावा याकरता आमची आपल्याला नम्र विनंती आहे। मी ऐनवहाळचा राहणारा माणूस आहे। तर रजू जाधव यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे आणि त्या माणसाने आमची पाण्याची विहीर गावाच्या शेजारी, म्हणजे आता वयस्कर माणसांना लांबून पाणी आणायला भारी पडत होतं म्हणून गावाच्या शेजारी विहीर होती, ती विहीर त्यांनी बांधून 3 वखत पाडलेली आहे। आणि त्याच माणसाला जर शासनाने जर कॉन्ट्रॅक्ट दिला, त्या माणसाचा आम्हाला विश्वास तर नाहीच आहे। आणि दुसरी गोष्ट, व्यायामशाळा बांधायला निघालेत। आता व्यायामशाळा गावामध्ये 35 ते 20 माणसं का 10 माणसं 12 माणसं आहेत गावामध्ये, आणि ती पण वयस्कर 70-80च्या घरातली गेलेली लोक आहेत। ती व्यायाम करतात का? तर ते कशासाठी व्यायामशाळा? मग त्यापेक्षा आमची विहीर जर आम्हाला मिळली असती तर आमच्या त्या लोकांचं सोयीस्कर झालं असतं। हेच एवढं मला बोलून माझं मी 2 शब्द पुरे करतो। मी मोहन इंदुलकर, जो एक कॉन्ट्रॅक्टर रजू जाधव, मी त्यांना पहिलाच बोललो होतो, मला ते बोलले होते नारळ फोडायला यायचे। तर मी बोललो मी काय येणार नाही, पहिली गोष्ट तू काम घेऊ नको आणि त्याच्यावरती बसून हे करू। तर त्यांनी काय सांगितलं, मी बोललो काम घेणार नाही, कुठला हे काम घेणार नाही मला बोलला। आणि त्यांनी नंतर काम घेतला, शाळा तोडली इथली आणि एकतर परमिशन घेतली नाही। त्यांनी सांगितलं बाई गावची शाळा आहे, गावची शाळा ही पंचायतची परमिशन नाही घेतली का कोणाची परमिशन नाही घेतलेली, परमिशन नाही घेतली। ह्यांनी परमिशन घेतली ती आतमध्ये गावामध्ये एक चावडी आहे, त्या चावडीवरती त्यांनी परमिशन घेतली होती, तिथला परमिशन, आणि नंतर ही शाळा तोडली। ही शाळा तोडल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, इथं जे किचन शेड होता त्या किचन शेड पण तोडला त्यांनी, किचन शेड तोडला। आणि त्याच्यानंतर आता आमची जे लोक, गावातली लोक जे पाणी पितात तो पाणी पण कुठून घेतला, विहिरीत ना मशीन टाकून पिण्याचा पाणी घेतला गावात। ते गावात कोणाला विचारलं नाही, त्यांनी ते पाणी घ्यायचं। एकतर आम्हाला नाल्याचं पण पाणी बरोबर भेटत नाही। त्याच्यानंतर ह्यांनी एवढी मनमानी केली, स्वतःच्या हे टाकून, ते पण लाईट बिल कोणाचं, लाईट बिल पण गावाचं, म्हणजे अशी परिस्थिती केलेली। आमचा एकच म्हणणं आहे, ज्यांनी तोडलेली आहे कुठल्याही परिस्थिती पहिली गोष्ट कारवाई व्हायला पाहिजे। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।